नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MPSC ग्रुप सी ची तयारी सुरू केली असेलच, पण अभ्यासाला बसल्यावर एक प्रश्न नक्की पडतो. सर्वात आधी कोणता विषय अभ्यासायचा? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता की सामान्य अध्ययन? जर तुम्हालाही हेच कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत की सुरुवात कोणत्या विषयापासून करायची आणि अभ्यासाचा कोणता क्रम असावा. अनेक विद्यार्थी अभ्यास सुरू करण्याआधीच कन्फ्यूज होतात. कोणी मराठीपासून सुरुवात करतं, कोणी गणितापासून, तर कोणी थेट सामान्य अध्ययन सुरू करतो. पण एकाच वेळी अनेक विषयांची पुस्तके उघडल्यामुळे अभ्यासात कन्सिस्टन्सी राहत नाही. म्हणून सर्वात आधी योग्य स्टडी ऑर्डर ठरवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व विषय एकाच वेळी सुरू करण्याची गरज नाही. प्रथम सिलेबस समजून घ्या, त्यानंतर बेसिक कॉन्सेप्ट शिका. टॉपिक शिकल्यानंतर MCQ सोडवा, चुका तपासा आणि रिव्हिजन करा. म्हणजे तुमची स्टडी सायकल अशी असली पाहिजे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करा, त्याची प्रॅक्टिस करा MCQची आणि त्याची रिव्हिजन करा. सुरुवात करण्यासाठी पहिला विषय आहे मराठी. बिगिनर असाल तर मराठीच्या बेसिक ग्रामर पासून सुरुवात करा. शब्दांच्या जाती, संधी, समास, अलंकार, शुद्ध लेखन आणि वाक्यरचना यांसारखे महत्त्वाचे टॉपिक्स समजून घ्या. फक्त नियम वाचू नका. प्रत्येक टॉपिक नंतर एक्झाम्पल पहा, MCQ सोडवा. तुमची पद्धत ठेवा, टॉपिक्स, एक्झाम्पल, MCQs आणि रिव्हिजन. यानंतर फोकस करा गणित आणि बुद्धिमत्तेवर. या दोन्ही विषयांसाठी नियमित सराव खूप गरजेचा आहे. गणितामध्ये टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, गुणोत्तर, वेळ, काम, वेग आणि अंतर यासारख्या बेसिक टॉपिक्स पासून सुरुवात करा. बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिझनिंग क्वेश्चन सोडवत राहा. लक्षात ठेवा, हे विषय फक्त वाचून येत नाही, प्रश्न सोडवल्याने स्पीड आणि ॲक्युरसी ही वाढते. तिसरा महत्त्वाचा विषय आहे इंग्लिश. इंग्लिशसाठी सुरुवातीपासून दोन गोष्टीवर लक्षात ठेवा, ते म्हणजे ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरी. बेसिक ग्रामर कॉन्सेप्ट समजून घ्या आणि दररोज काही नवीन वर्ड्स शिका. शिकलेल्या वर्ड्स आणि ग्रामरची नियमित रिव्हिजन करा आणि प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन्स सोडवा. इंग्लिशसाठी तुमचा फॉर्म्युला असा ठेवा, रीड, अंडरस्टँड आणि प्रॅक्टिस. यानंतर आपण सामान्य अध्ययनाकडे वळूया. जनरल स्टडीजचा सिलेबस खूप मोठा वाटतो, पण घाबरण्याची गरज नाही. त्याला छोटे छोटे सेक्शन्स आणि टॉपिक्स मध्ये डिवाइड करा. महाराष्ट्र, भारत आणि परीक्षेच्या सिलेबस मधील महत्त्वाचे घटक क्रमाने अभ्यासा. दररोज एक छोटा टॉपिक घ्या, त्याच्या नोट्स तयार करा आणि त्यावर MCQs सोडवा. अशा पद्धतीने मोठा सिलेबस देखील सहज मॅनेजेबल होतो. म्हणजे तुम्हाला जनरल स्टडीज मध्ये जे आहे, मोठे मोठे टॉपिक्स छोट्या छोट्या टॉपिक्स मध्ये डिवाइड करायचे आहे आणि त्याचा क्रमाने अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने जो मोठा सिलेबस आहे तो सहज मॅनेजेबल होईल. आता येतो करंट अफेअर्स हा महत्त्वाचा भाग. करंट अफेअर्सचा अभ्यास शेवटच्या महिन्यासाठी ठेवू नका. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण सगळ्यात शेवटी करंट अफेअर्सचा अभ्यास करतो, पण तो शेवटच्या महिन्यासाठी ठेवू नका. सुरुवातीपासूनच दररोज थोडा वेळ करंट अफेअर्ससाठी द्या. महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, नियुक्त्या, पुरस्कार, योजना, अर्थकारण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा यासारख्या महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करा. आणि बातम्या फक्त वाचू नका, त्यावर आधारित MCQs देखील सोडवा. आपल्याला फक्त बातम्या पण वाचायच्या नाही, तर त्यावर आधारित MCQs देखील सोडवायचे आहेत. तर मित्रांनो,
आपण करंट अफेअर्सवर MCQs MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलवर घेऊन येत असतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता समजा तुमच्याकडे दररोज 4 तास अभ्यासासाठी उपलब्ध आहे. तर एक बेसिक टाइम टेबल असा ठेवू शकता तुम्ही. पहिला तास जो आहे आपण इंग्लिश आणि मराठीला द्यायचा आहे. दुसरा तास जो आहे गणित आणि बुद्धिमत्तेला द्यायचा आहे. तिसरा तास जो आहे हा सामान्य अध्ययनाला द्यायचा आहे. 30 मिनिटे जी आहे ती करंट अफेअर्सला द्यायची आहेत आणि शेवटची 30 मिनिटे आहे MCQs आणि रिव्हिजनला द्यायची आहे. हे एक फक्त एक्झाम्पल आहे. तुमच्या उपलब्ध वेळेनुसार टाइम टेबल मध्ये तुम्ही बदलही करू शकता. पण अभ्यासात कन्सिस्टन्सी नक्की ठेवा. आता एक महत्वाची चूक टाळा. एका दिवसात पूर्ण विषय संपवण्याचा प्रयत्न करू नका. आज पूर्ण मराठी, उद्या पूर्ण गणित, परवा पूर्ण इंग्लिश असा अभ्यास केल्याने कॉन्सेप्ट नीट तयार होत नाही. त्याऐवजी एक टॉपिक घ्या, तो समजून घ्या. क्वेश्चन्स सोडवा, चुका तपासा आणि काही दिवसांनी त्याची रिव्हिजन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवसाचा मोठा अभ्यास करण्यापेक्षा रोजचा छोटा पण कन्सिस्टंट अभ्यास जास्त महत्वाचा आहे. आता संपूर्ण स्ट्रॅटेजी एकदा पाहूया. बिगिनर असाल तर मराठीपासून सुरुवात करा. त्याबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेचा नियमित सराव करा. त्यानंतर इंग्लिशला नियमित वेळ द्या. सामान्य अध्ययन चे छोटे छोटे टॉपिक्स करून अभ्यासा आणि करंट अफेअर्सचा रोज अभ्यास करा. या सर्वांसोबत MCQs आणि रिव्हिजन ही कायम ठेवा. हीच तुमची बेसिक स्टडी सायकल असली पाहिजे. तर आता MPSC ग्रुप सी ची तयारी सुरू करत असताना कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायची याची तुम्हाला कल्पना स्पष्ट झाली असेल. पण पुढचा प्रश्न आहे की मराठीमध्ये कोणता टॉपिक आधी करायचा, गणितामध्ये कोणते टॉपिक आधी करायचे आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा नेक्स्ट टॉपिक. धन्यवाद.